श्री स्वामी समर्थ. शेवटीच्या क्षणी स्वामींनी भक्ताचे प्राण वाचवले. महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात गणेश नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू युवक राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती फार हलकीच होती. वडील आजारी, आई वृद्ध, पत्नी आणि एक लहान मुलगा या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर होती. दिवस रात्र मेहनत करूनही घर पुरेसे अन्न मिळणे कठीण होते. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही. त्याने श्री स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धा. दररोज सकाळी तो उठल्याबरोबर श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. घरच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून नामस्मरण करायचा. त्याचा विश्वास होता, स्वामी माझ्यासोबत आहेत. कितीही संकट आलेही ते मला कधी सोडणार नाही. एक दिवस गावातील एका व्यापाऱ्याने गणेशला शहरात मोठे काम दिले. मोबदला चांगला मिळाला असल्याने तो आनंदी संध्याकाळ परतण्याची त्याच्याकडे काही पैसे होते. मात्र गावात परतण्यासाठी त्याला दाट जंगलातून जाण लागले होते. गावातील अनेकांनी त्याला सांगितले, आज जाऊ नको, जंगलात रात्री जाणे धोकादायक आहे. पण घरची गरज मोठी असल्याने गणेश म्हणाला, स्वामी माझ्यासोबत आहेत, मला काही होणार नाही. हातात स्वामी मठ घेऊन तो जंगलात वाटेने निघाला. सूर्य मावळला, अंधार पसरू लागला. झाडाच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या. त्या क्षणी आवाज बंद झाले आणि वातावरण भयानक झाले. अचानक त्याला कोणीतरी मागे येत असल्याचे आवाज आले. तो थांबला. मागे हळू पाहिले, पण कोणी नव्हते. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात समोर 4 दरोडेखोर उभे होते. जे काही पैसे आहेत ते काढ, त्याला एक ओरडला. गणेश घाबरला आणि हात जोडले. भाऊ, हे पैसे माझ्या कुटुंबासाठी आहेत, कृपया करा. पण दरोडेखोरांनी त्याचे काही ऐकले नाही. त्यांनी त्याला म्हणाले सुरू केली. त्याच्याकडील पैसे हिसकावून घेतले. एवढ्यात त्याने समाधान झाले नाही. एकेने तलवार बाहेर काढली आणि म्हणाले, हा जिवंत राहिला तर आपली तक्रार करेल. गणेशाने डोळ्या अश्रू आले. त्याने डोळे मिटले आणि पूर्ण मनाने प्रार्थना केली, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराजा, योगीराज श्री स्वामी समर्थ, आता तुम्हीच माझे रक्षण करा. एवढ्यात अचानक जोरात वारा सुटला. आकाश विजे चमकू लागल्या. जंगलात एक विलक्षण तेज पसरले. दरोडेखोर क्षणभर घाबरले. त्या तेजातून भगव्या वस्त्राचे, तेजस्वी चेहऱ्याचे एक दिव्य महापुरुष त्याच्या दिशेने येता दिसले. त्याने डोळ्यात अपार तेज होते. त्यांनी शांतपणे प्रभावी आवाजात म्हटले, माझ्या भक्ताला हात लावण्याची धाडस कोणी केली? दरोडेखोर थरथर कापू लागले. त्यांना काहीच समजले नव्हते. त्यांच्या हातातील शस्त्र आपोआप खाली पडले. एक दरोडेखोर भीतीने ओरडला, हा साधा मनुष्य नाही, चला पळा. क्षणात सर्वजण जंगलातून पळून गेले. गणेश डोळे उघडले. त्याला समोर श्री स्वामी समर्थ उभे असल्याने दर्शन झाले. स्वामींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
इतके बोलून ते हळूहळू अदृश्य झाले. गणेशाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू लागले. तो स्वामींचरणी समोर नतमस्तक झाला. जमिनीवर पडलेल्या त्याचे पैसे त्याला पुन्हा मिळाले. दरोडेखोर घाबरून तिथेच टाकून पळाले होते. तो सुखरूप घरी पोहोचला. घरी आल्या त्याने घडलेल्या संपूर्ण प्रश्न सांगितले. सर्वांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात ही बातमी पसरली. त्या दिवसापासून गावातील अनेक लोक स्वामींच्या भक्तीत रमू लागले. दर गुरुवारी स्वामींची नामपूजा आणि आरती सुरू झाली. काही महिन्यातील तेच दरोडेखोर पुन्हा गावात आले, पण यावेळी ते लुटपाटासाठी नव्हे तर अश्रूने भरलेले होते. त्यांनी गणेशाची माफी मागितली. त्या रात्री आम्हाला ज्या तेजस्वी महापुरुषाचे दर्शन झाले, अनंत मनांचे जीवनाचा बदलले. आम्ही चुकीच्या मार्गावर सापडला. गणेश त्याला माफ केले आणि म्हणाला, ही माझी नाही, स्वामींची कृपा आहे. दरोडेखोर स्वामींचे भक्त बनले. त्याने प्रामाणिकपणे काम सुरू केले. नवे आयुष्य सुरू केले. गणेश जीवनातील हळूहळू बदलले लागले. त्याच्या नियमित काम मिळू लागले. घरची परिस्थिती सुधारली. वडिलांची कृपा दृढ झाली. मुलगा शिक्षणात प्रगती करू लागला. गणेश प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, संकट कितीही मोठा असेल, शेवटच्या क्षणी स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. काही श्रद्धाळू आणि सुगुरी ठेवा. आजही त्या गावात ही कथा भक्तांनीही सांगितली जात आहे. म्हणतात, ज्या श्रद्धा आढळ असते त्याने क्षणभर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ कोणतेही रूप धारण करून अद्भुत येते. या कथेचा बोध स्वामी समर्थांवरील निश्चिम श्रद्धा, नामस्मरण आणि सदाचार यामुळे संकट, धैर्य आणि विश्वास ठेवणाऱ्या भक्तांचे क्षण योग्य वेळी श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे हेच जीवनातील खरे आधार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.